टोकन पद्धत पूर्ण बेड केलेले जे होते आपण मी तुम्हाला सुरुवातीला शेताचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा टोकन करताना, तर त्याच शेतामध्ये आपण आज आलेलो आहे। तर सुरुवातीला मी तुम्हाला सोयाबीनला लाग कसा आहे ते दाखवून देतो, पहिले पाहून घ्यायचे। खूपच खासपैकी शेंगा लागलेल्या आहेत आणि निपर सुद्धा झालेले आहेत, ते पाहू शकता तुम्ही। तर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणारच आहे। आणि तूर सुद्धा पाहू शकता, खूप मस्त हिरवीगार तूर आहे आणि खूपच खास आपलं सोयाबीन हे जमलेलं आहे। तर ही आपली सोयाबीन 9305 आहे। मी आता तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आवडला, तुम्हाला सोयाबीन जर आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मी आता तुम्हाला पूर्ण दाखवून देतो। तर पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी तूर आहे आपली आणि सोयाबीन सुद्धा पूर्ण काळी पडलेली सोयाबीन आहे। तुम्हाला एकही झाड सुद्धा पिवळं दिसणार नाही। फवारण्या सुद्धा तुम्ही पाहिलेल्याच आहेत, कोणत्या केलेल्या होत्या त्या। आणि सोयाबीन तर तुमच्या आज समोरच आहे, कोणतंच झाड तुम्हाला हे पिवळं सुद्धा दिसणार नाही। हे पाहू शकता तुम्ही, इथे तुम्हाला अंतर सुद्धा दिसून जाते आणि सोयाबीनला शेंगा पहा किती आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता कसा काय लाग लागलेला आहे। तर शेंड्यापर्यंत, म्हणजे मी तुम्हाला हे बुड आहे झाडाचं, तर बुडापासून शेंड्यापर्यंत आणि हा इथे शेंडा आहे। त्याच्या साईडने हे सुद्धा झाड आहे इथे। सोयाबीन सुद्धा पाहू शकता तुम्ही, जवळपास एकाच सोल्यामध्ये आपल्याला एका शेंगामध्ये 4 सोले हे दिसून जातील। 9305 सोयाबीन आहे आपली। शेंगा तर मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल। सोयाबीन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, चांगली वाटली व्हिडिओला लाईक करा। तसेच जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की बेडवर पेरलेली सोयाबीन ही कशी काय येते। तसं तर मी तर सांगतो की बेडवर आपल्याला बीसुद्धा खूपच कमी लागतं आणि लाग जर म्हणसान तर खूपच खास लागतो। तर आपण लवकरच भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।